स्वागत मित्रांनो तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। सकाळी सकाळी उठलो आणि ब्रश करत होतो तर वातावरण खूप छान वाटलं मला। हे बघा वातावरण कसं झाले सकाळ सकाळी एकदम एकच नंबर। असं वाटत होते की स्वर्गात आलो काय। सकाळचे वातावरण खूप छान राहते मित्रांनो। आपलं ब्रश विश करता करता थोडे व्हिडिओ बनवले, वातावरण छान वाटले तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवीन ब्लॉगर आहोत आपण। हे बघा आम्ही गुलाबाची फुलं लावलीत घरासमोर, खूप छान फुलं आलेली। हे बघा गुलाबाचं फुल छान आहे मित्रांनो। आता आपण चाललो आहे, सकाळचं खूप छान वातावरण आहे आणि सकाळ सकाळी आपण आता वावरामध्ये चाललो आहे कांद्याला चक्कर मारण्यासाठी। कांदे काल खूप खराब झालेले होते पावसामुळे, बघू आज काही फरक पडला आहे का त्यामध्ये। मित्रांनो आमच्याकडे असे प्रत्येक शेतकऱ्याने असे म्हणजे शेतामध्ये राहण्यासाठी सोय केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याचे असे तुम्हाला बिल्डिंग पाहायला मिळेल आमच्या शेतामध्ये। खूप छान वातावरण असतं मित्रांनो सकाळी सकाळचे। कांदे मित्रांनो आमच्याकडे सगळीकडे कांदेच केलेले असतात। बघू शकता विहिरींचे पाणी खूप वरती आलेले आहे। मित्रांनो ब्लॉग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। मित्रांनो तुम्ही लाईक शेअर केलं तर मला पण मोटिवेशन भेटतं अजून ब्लॉग बनवण्यासाठी। आपला दुसराच ब्लॉग आहे त्यामुळे सपोर्ट करा मित्रांनो। इथं आपली मक्का होती मित्रांनो, तर याचा मुरघास करून नेलेला आहे आम्ही घरी। आता कंस वावरात पडल्याने किती दिवसाच्या आता पावसामध्ये भिजत आहे। आज उद्या ऊन पडलं तर गोळा करू। बाग आहे मित्रांनो। खूप छान वातावरण आहे बरं का मित्रांनो। पण काय म्हणा तुम्ही, गावाकडली शेताकडली जी मजा आहे मित्रांनो ती सिटीमध्ये नाही। इथं आपण बाजरीच्या रानामध्ये कांदे लावलेले होते, पण काय करताय मित्रांनो खूप पाऊस झाला, त्यामुळे पाऊस झाल्याने खूप कांदे पातळ झालेले आहे। म्हणजे वळीमध्ये कांदे नाही जे असं म्हणायला काय हरकत नाही। तर आता आम्हाला पुन्हा कांदे लावणं या वळीमध्ये, बघू शकता तुम्ही कांदे नाहीचे असं म्हणायला काही हरकत नाही। बाजरीचा प्लॉट तर आमचा वाला फेल झालेला आहे मित्रांनो, पुन्हा लागवड करण्याची गरज पडणार आहे। खूप नुकसान झाले मित्रांनो पावसामुळे, खूप म्हणजे खूप। शेतकऱ्यांनी काय करावं असं वाटतंय आता। कांदे लागवडीसाठी 12-13 हजार रुपये एकर खर्च आहे मित्रांनो। बाकीचा लेबरला न्या आणा, डोक्याला ताप आहे बघा खूप। त्यात असं पावसाने केलं की सगळे कांदे पातळ झाले। इथे तर मग तुम्हाला मक्काचं रान दाखवलं मित्रांनो, त्या मक्काच्या रानात लावण्यासाठी इथं रोप टाकलेलं आहे। हे बघा हे बी पावसाने गेलंय मित्रांनो, इथं मग रोप टाकलं होतं पण गेलंय, काय करतात। नुकसान हे पण चाललंय आता, हे पण थोडं थोडं पिवळं होतंय मित्रांनो। आमचे फक्त आता मुगाच्या रानामध्ये आम्ही कांदे लावले होते ना, ते सुद्धा पिवळे होते लगे। कांद्याचं काय होईल सांगता येत नाही आता, ते पण असे पिवळे होते, खराब होऊन चालले मित्रांनो। ते पण खूप खर्च होऊन जातो मित्रांनो कांद्याला, आणि असं पावसाने झालं का काय करावं असं वाटतं। मग इतकं रोप छान आहे आता, ते पण जिथं पाणी तुंबले होतं तिथं असं खराब होतंय। मुगाच्या रानात ते पण आहे ठीक, पण ते आता पाऊस जास्त झाल्याने पिवळे पडत आहे, काही जात आहे। बस मित्रांनो मग कांदेच कांदे असतात आमच्या तिकडे पुरे शेतामध्ये। तिथं तुरी लावल्या थोड्या, सगळीकडे कांदेच लावतात आमच्या तिकडे लोक।
कांद्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आम्हाला. आपण इथं बी मूग होता मित्रांनो, मूग काढल्यानंतर कांदे लावले होते, पण काय त्यांचं काही खरं वाटत नाही आता पावसामुळे. हे पण पातळ झाले, काही पिवळे पडताय, वाकडे तिकडे झाले. काय आता जे होईल ते होईल, आता पुढे अवघड आहे. हा प्लॉट जसं बरा वाटला मला, तर तिथं पण कोपऱ्यात पाणी तुंबलं होतं, सडले पुरे कांदे. पावसाने आता तरी येऊ नये यार, जास्त आला तरी नुकसान आहे. आम्हाला जर कमी पाऊस असेल मित्रांनो मग आमचं पीक भारी असतं, पण जास्त पाऊस झाला तर सगळं सडून जातं. सकाळी तर आम्ही 6 वाजता स्प्रिंकलर लावलेले होते, पण काय थोडेसे 10-15 मिनिटं चालले आणि त्या तिथं पाईप मोटरला जास्त प्रेशर असल्यामुळे तिथं पाईप फेकून दिलं मोटरीने. हे सगळं पाणी गेलं मित्रांनी या दांडाने त्या कोपऱ्यामध्ये. हे कांदे लावले मित्रांनो परवाच. आता जास्त पाऊस झाला तर कसं काय येईल तुम्ही सांगा बरे. कांदे हे बी सडणारच आहे की नाही. खूप ताण आहे हो मित्रांनो. तर आपले मित्रांनो बघू शकता, या शेततळ्यापासून तर त्या घराच्या मागे तुम्हाला जे मक्काचं रान दाखवलं तिथपर्यंत कांदेच कांदे. इथं रोप टाकलेलं मित्रांनो, आता जी लागवड लावली इथलं काढून तिथं लावलं. चला तुम्हाला आता शेततळं दाखवतो. इथं बी थोडे कांदे लावले मित्रांनो आम्ही शेततळ्याजवळ पण. ब्लॉग आवडला ना मित्रांनो शेतकरी मित्राचा, तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो हे आहे आमचे शेततळे, फुल भरलेलं आहे शेततळ पाण्याने. शेततळे फुल भरलेले बघू शकता. इथं ड्रॅगन फ्रूट लावलाय आपल्या शेजारच्या काकांनी. तर चला मित्रांनो कांद्याला चक्कर मारला आता. हो ऊन पडलंय मित्रांनो, खूप गरम वातावरण झाले. चला आता जाऊ घरी, आहे की नाही. थोड्या वेळाने यायचं वावरामध्ये जेवण करून. हे मित्रांनो बघा इथं रोप टाकलं होतं, काही दिसतंय तुम्हाला. असं नुकसान होतं मित्रांनो शेतकऱ्याचं. टाकलं तर होतं, काहीच दिसत नाही. पिकाभर लागलं तर बरं होईल. या त्वरे मित्रांनो आपल्या कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. एकच नंबर तरी मित्रांनो, हिरव्यागार झालंय, निरोगी आहे. मध्ये जायला जागा सुद्धा नाही, एकदम पॅक झालाय. तुरी